हॅलो फ्रेंड्स, आज आपण लोटस इयरिंग शिकणार आहोत. त्यासाठी मी एक लोटस ग्रीन कलरचा क्रिस्टल ड्रॉप शेपचा, त्याला लावण्यासाठी गोल्डन कलरची कॅप, 0 चा मोती, 0.3 ची तार आणि आपण जे इयरिंग करणार आहोत त्याच्या मागून लावून म्हणजे त्याला लावण्यासाठी बेस म्हणजे त्याला स्टड म्हणतात. आणि व्हाईट कलरचे ऑफ व्हाईट कलरचे जे मोती असतात त्याचे लॉरियल घेतलेले आहेत. आता आपण 0.3 च्या तारामध्ये जे 3 लॉरियल टाकून जो आपला लोटस आहे त्याला 3 खाली हुक आहेत, त्या एका हुकामध्ये टाकून आपण असं फिट्ट करून घेणार. मी दोन्ही साईडनं लोटसच्या म्हणजे 3 लॉरियल टाकून फिट्ट करून घेतले. आता आपण 0 च्या तारामध्ये 0.1 चा गोल्डन मोहनी टाकून त्यानंतर कॅप आणि ग्रीन क्रिस्टल टाकून घेतलेला आहे. आता ही तार आपण गोल्डन मण्यातून न टाकता फक्त कॅप आणि ग्रीन क्रिस्टलच्या तारातून ग्रीन क्रिस्टल मधून काढून वरती फिट्ट करून घेऊन त्यानंतर आपण 2 लॉरियल टाकणार आहोत. त्यामध्ये जे 2 लॉरियल टाकले आता आपण असं फिट्ट करून घेणार. त्यानंतर आपण लोटसचा जो मधलं हुक आहे त्यामध्ये ही तार टाकून त्याला एक असं म्हणजे रॅप करून घेणार आहोत. आणि आपली जी छोटी तार उरलेली होती ती आणि ही जी थोडीशी लांब तार आहे ते दोन्ही एकत्र करून असे गोल म्हणजे त्याला रॅप करून घेऊन ते कट करून घेणार. आता आपले इयरिंग तयार झाले. आता आपण त्याला मागून जे इयरिंग बेस आहे ते लावणार आहोत. त्यासाठी मी 1.5 ते 2 इंच अशी 0.3 ची तार घेतलेली आहे. आता आपण जो कानातल्याचा बेस म्हणजे स्टड आहे त्याच्या एका छिद्रातून ही वायर टाकून त्याला फिट्ट करून घेणार आहोत आपण. त्यानंतर आपण जे लोटस आहे त्यावर हे स्टड ठेवून आपल्या लोटसला पण साईडनं छिद्र आहेत आणि आपलं जे स्टड आहे इयरिंगचं त्याला पण छिद्र आहेत. तर आपण जे लोटसचे छिद्र आहे म्हणजे लोटसचे छिद्र आहेत त्याच्यातून ती वायर काढून वरती जे आपलं स्टड आहे बेस आहे कानातल्याचं ते त्यामध्ये काढणार आहोत. परत असं पण प्रत्येक म्हणजे स्टडच्या छिद्रातून वायर टाकून आपण जे लोटस आहे त्याच्या साईडच्या छिद्रातून काढून असं गोल गोल रॅप करून घेणार आहोत, जेणेकरून आपली वायर समोरच्या दिशेने दिसली नाही पाहिजे अशी व्यवस्थित रॅप करून घ्यायची. आणि शेवटी आपण ही वायर जे आपले खालचे लोटसचे हुक आहेत त्यापैकी कोणत्याही एका हुकाजवळ काढणार आणि ती काढून परत आपण त्या हुकामध्ये टाकून फिट्ट करून ती वायर कट करून घेणार आहोत. आता आपलं इयरिंग्स हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. आणि हे फक्त लक्षपूर्वक करायचं, कारण माहितीये का याला थोडा जरी तार सुटला कुठे छोटा तर तो आपल्या इयरला रुतू शकतो. त्यासाठी एकदम लक्षपूर्वक करायचं आणि आपलं त्यासाठी हे असं छान इयरिंग तयार होते. आणि आपले जे इयरिंग आहे म्हणजे असं एकदम फिट्ट आणि खूप सुंदर दिसायला होते. त्यासाठी नक्की कमेंट करा कसं झालंय आपले इयरिंग्स.